नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अंगणवाडी सुपरवायझर परीक्षेची तयारी करत आहात किंवा करणार आहात, तर जाहिरात आल्यानंतर परीक्षेची तयारी करण्यापेक्षा आत्तापासूनच तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. म्हणजे जेणेकरून हे शांततेचा काळ आहे, शांततेच्या काळामध्ये तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास होऊ शकतो. किमान याचे प्रत्येक विषयाची प्रत्येक टॉपिकची 3 वेळा रिव्हिजनसुद्धा झालेली पाहिजेत. त्यावेळेसच तुमचं 200 पैकी 160 प्लस मार्क मिळू शकतात. तर यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञानमध्ये 5 ते 6 विषयाचा समावेश आहे. जसं की इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना असेल, त्यानंतर सामान्य विज्ञान आहे, चालू घडामोडी, हे सगळे विषय अभ्यासायला आहेत. त्यासोबत तुमचा ICDS, पोषण अभियान आणि संगणक हे सुद्धा 60 मार्काकरिता विषय असणार आहेत. तर आपली आत्तापासून तुम्हाला कोणते पुस्तक वाचायचे आहेत, कोणत्या टॉपिककरिता कोणतं बुक, संदर्भ ग्रंथ, ऑथेंटिक सोर्स, त्यासोबत त्याच्या PDF तुम्हाला या ठिकाणी शेअर केले जाणार आहे, सांगितले जाणार आहेत. त्यासोबत टेस्ट सिरीजसुद्धा आपण तुमच्याकडून सॉल्व करून घेणार आहोत. दर महिन्यामध्ये तुमची झूम मीटिंग प्लस तुमचा सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप असणार आहे अंगणवाडी सुपरवायझर महिलांचा, ज्या आता सरळ सेवेकरिता फ्रेशर आहेत, ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे किंवा ज्या अंतर्गतमध्ये परीक्षा देऊ शकतात, 10 वर्षाचा अनुभव आहे अंगणवाडी सेविकेचा, त्यासुद्धा ग्रामीण आणि शहरीमधील महिलांनी तयारीला लागायचं आहे. कारण तर 2026मध्ये सरळ सेवेचे 128, ग्रामीणचे 228 आणि शहरी भागातील 272ची जाहिरात आलेली आहे. त्याची परत एकदा लिंक ओपन होणार आहे. तर आपल्याला सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, आपल्या सर्वांनी आत्तापासून अभ्यासाला लागा, जेणेकरून ही सुवर्ण संधी आपल्या हातून जाऊ नये. तर याच्याकरिता आपल्याकडे ऑनलाईन बॅचेस सुरू आहेत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही लेक्चर बघू शकता, व्हिडिओ डाउनलोड करू शकता. तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक तुम्हाला या ठिकाणी शिकवण्याकरिता उपलब्ध असणार आहेत. तर ही बॅच तुम्हाला एनरोल करण्याकरिता, जॉईन करण्याकरिता खाली जो नंबर दिलेला आहे 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचं आहे. धन्यवाद.